हाय, हॅलो, नमस्ते. आज आपण वांग बटाट्याची भाजी बनवायची रेसिपी पाहणार आहोत. इथे मी लसूण, खोबरं, आलं आणि शेंगदाणे घेतले आहेत. त्याचं आपण असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे पहा असं. इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. तेल तापल्यानंतर आपल्याला इथे मोहरी, जिरं घालून घ्यायचं आहे. सर्व एकत्र करून परतवून घ्यायचं आहे. यामध्ये हिंग घालायचं आहे. हिंगही परतवून घ्यायचं आहे. आता इथे आपण वाटलेलं वाटण जे आहे, मसाला, लसूण, खोबरं, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर हे छान मिनिटभर तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून लसूण, खोबरं याचं कच्चं टेस्ट जाईल. इथे परतवून झालं आहे. इथे आपण आता सुके मसाले घालणार आहोत. इथे आपण कांदा लसूण मसाला वापरला आहे, लाल तिखट आणि हळद. तुम्ही इथे ठेवणीतला तुमचा घरातला काळा मसाला जो असेल तो इथे वापरू शकता. एक बटाटा घेतला होता, साल काढून धुवून स्वच्छ घेतला आहे. ते आता आपण या मसाल्यामध्ये फोडी घालून घेणार आहोत बटाट्याच्या. ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यात. थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. हे सर्व आपण मंद गॅसवर, बारीक गॅसवर करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ इथे ॲड करून घेऊया. परत मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर त्याला छान पाणी सुटते पहा. पाणी सुटल्यानंतर आपल्याला इथे आणखी पाणी ॲड करायचं आहे. कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही भाजीला. आपण या ग्रेव्हीमध्ये 5 मिनिट बटाट्याच्या फोडी शिजवून घेतल्या आहेत. त्याच्यानंतर आता आपण इथे वांग्याच्या फोडी यात ॲड करणार आहोत. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. आणि या भाजीला आपण 10 ते 12 मिनटं बारीक गॅसवर शिजू द्यायचं आहे. भाजीला छान कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही. मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे. आपली इथे भाजी रेडी झालेली आहे. वांग बटाटा त्याला तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर सर्व करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पाहू शकता मस्त दिसते भाजी आपली. आवडली का रेसिपी तुम्हाला? नक्की सांगा. थँक्यू.